सर्व पत्रकार बांधवांना सर्वप्रथम नमस्कार. आज आपण सर्व बघू शकता की समाजकार्य पदवीधर विद्यार्थी हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रात समाजकार्य महाविद्यालय हे जवळपास 52 समाजकार्य महाविद्यालय अनुदानित आहेत. यांना 100% ग्रँट मिळालेली आहे आणि समाज कल्याणच्या विभागाअंतर्गत हे सर्व 52 समाजकार्य महाविद्यालय आजपर्यंत सुरू आहेत. म्हणजे अनेक वर्षापासून या समाजकार्य महाविद्यालयांना महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून करोडो रुपयाचे अनुदान मिळते आणि या समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी चालवले जात असतात. तर MSW BSW नावाचा कोर्स जो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये आणि सर्व भारतामध्ये सोशल वर्क नावाचा हा जो सब्जेक्ट आहे हा वेगळंच स्ट्रीम म्हणून सुरू झालेला आहे आणि कित्येक वर्षापासून हा जो समाजकार्याचा जो क्षेत्र आहे हा सर्व समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा गणला जातो आणि समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, त्यानंतर महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर जे महाराष्ट्र शासनाचे जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जेवढेही डिपार्टमेंट आहे त्या सर्व डिपार्टमेंटमध्ये MSW BSW पदवीधारकांकडून मोठ्या प्रमाणात यांच्याकडून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी या लोकांमार्फत, म्हणजे हे लोक जाऊन त्या जनतेपर्यंत जाऊन याची अंमलबजावणी करत असतात. आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की समाजकार्य महाविद्यालय हे ज्या वेळेला सुरू झाले तेव्हापासून समाज कल्याणची भरती असो, आदिवासी विकास विभागाची भरती असो, त्यामध्ये गृहपाल नावाचं पद असते ते MSW BSWच्या बेसिसवर होतं. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी वर्ग 1 आणि मेडिकल सोशल वर्कर, त्यानंतर आपल्या जे जेलमध्ये होतं, जेलमध्ये वार्डनची जी पोस्ट होती, म्हणजे बरेचशा ज्या पदं होते ते पूर्वीच्या आपण मागच्या काळामध्ये बघितलं असेल 2002 पासून तर 2014 पर्यंत त्या काळामध्ये सर्वात जास्त डिमांड जर कोणत्या कोर्सला होती तर ते प्रोफेशनल कोर्स म्हणून MSW BSW ला होती. आणि MSW BSWच्या कोर्स करून तुम्ही त्यावेळेस बघितलं असेल की जेही विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची ते सर्वात जास्त MSW BSW ला ॲडमिशन करून त्यावेळेला गृह अधीक्षक आणि शाळांमध्ये जे आपल्या त्याला म्हणतात निरीक्षक, त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आयुक्त, अशा प्रकारची विविध पदं त्या ठिकाणी भूषवत होते. आणि आजही तुम्ही पाहू शकता की संशोधन अधिकाऱ्यापासून समाज कल्याण अधिकाऱ्यापासून जे जुने लोक आजही लागलेले आहेत ते सर्व MSW BSW पात्रता धारकच आहेत. आणि महिला बालकल्याण अधिकारी असो किंवा मग मेडिकल सोशल वर्कर असो, DMRच्या समाजसेवा अधीक्षक असो, अशी वेगवेगळे पदं त्यावेळेला MSW BSW पदवीधारकाकडूनच भरले जात होते. परंतु 2014 नंतर जेव्हा ही सरकार अस्तित्वात आली आणि 2014 नंतर म्हणजे आज जवळपास 10 वर्ष होऊन राहिले, 2014 नंतर हळूहळू MSW BSW ची पात्रता ही समाज कल्याण विभागातील विविध पदं, महिला बालविकासातील विविध पदं जे MSW BSW ची पात्रता धारक होते ते 2014च्या नंतर झपाट्याने त्यांचे RR बदलले, त्यांचे सेवा शर्तीचे नियम आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रता बदलून त्या ठिकाणी ॲनी ग्रॅज्युएटची पात्रता या सरकारमार्फत लागू करण्यात आली. आणि हळूहळू वेगवेगळे जेवढेही पदं होते, क्लास 1चे असो, क्लास 2चे असो, ते सर्व पदं त्या ठिकाणून अर्ध्यापेक्षा जास्त 50% जास्त पदं आज ॲनी ग्रॅज्युएट झालेले आहे. त्यामुळे MSW BSWच्या शिक्षणाला महत्त्व कमी झालेलं आहे आणि कोट्यवधी रुपये अनुदान आपण देत असतो समाजकार्य महाविद्यालयाला. आणि एवढं अनुदान दिल्यानंतर जर त्या MSW BSW पदवीधारकांना जर रोजगार मिळत नसेल, त्यांना जर हक्काची सरकारी नोकरी मिळत नसेल, तर त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात त्या विद्यार्थ्यांना नुकसान होत आहे. आणि शैक्षणिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर MSW BSW जे पदवीधर आहे आजही कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे काम करत आहे, परंतु त्यांना साजेसं वेतन मिळत नाही आहे. बरेचसे MSW BSW आज विद्यार्थी हे बेरोजगार पडलेले आहेत आणि अशा बेरोजगार विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने आणखी जोमाने काम करायला पाहिजे, वेगवेगळ्या रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आता दिव्यांग कल्याण नावाचा जो नवीन मंत्रालय स्थापन झालेला आहे महाराष्ट्रात, तो एकमेव मंत्रालय आहे. इतर राज्यामध्ये दिव्यांग कल्याण मंत्रालय उपलब्ध नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर त्या ठिकाणी MSW BSW पदवीधारकांना दिव्यांग कल्याण अधिकारी, दिव्यांगांचे समुपदेशक जर त्या ठिकाणी या पद निर्मित केले तर त्यांना रोजगारही मिळू शकतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये ॲनी ग्रॅज्युएट करून MSW BSW पदवीधारकांवर ज्या पद्धतीनं अन्याय होत चाललेला आहे, तर ज्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की समुपदेशकाची जी गरज पहिले भासत होती ती समुपदेशक हा समाजकार्य विद्यार्थी जो असतो तो समाजामधील ज्या लोकांचे समुपदेशन करतो, त्यामुळे समाज घडत असतो. आज समाज घडवणाऱ्या MSW पदवीधारकावर जी स्थिती आलेली आहे ती बेरोजगाराची आलेली आहे,
त्यांच्या हक्काच्या जागा सरकारनं डावललेल्या आहे, त्यांचे आर बदललेले आहे. त्यामुळे ते विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बेरोजगाराच्या या संकटात सापडलेले आहे आणि सरकारी नोकरी नसल्यामुळे त्यांना जॉबची अपॉर्च्युनिटी त्यामुळे कमी झाल्यामुळे आज MSW BSW पदवीधारकाची संख्या ही दिवसेंदिवस कमी झाली आहे. परंतु त्या धर्तीवर सरकारने नवीन नवीन समाजकार्य महाविद्यालयाला मान्यता दिलेली आहे. मग जर तुम्ही सरकार ज्या पद्धतीने तुम्ही यांचे आर बदलता, यांचे नियम बदलता, त्यांच्या पात्रता बदलता, मग उलट तुम्ही त्या नवीन महाविद्यालयाला मान्यता कशी देता हा प्रश्न आमचा आहे. की ज्या वेळेला सरकार त्यांच्यावरती एवढे करोड रुपये खर्च करतो परंतु त्यांना त्या पद्धतीचं जॉब किंवा सरकारी नोकरी मिळत नाही, तर मग या नवीन महाविद्यालयाला मान्यता देण्याची आवश्यकताच काय असा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे. त्यामुळे बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी हे या लढ्यामध्ये सुमारे 10 वर्षापासून लढाई लढत आहोत आम्ही. समाजकार्य विद्यार्थ्यांच्या विविध संघटना या विविध आमदारांना खासदारांना मिळतात, परंतु आमदार खासदार काही काळापुरती पत्र देतात, परंतु सरकार याच्यावरती कुठलंही गांभीर्याने लक्ष घेत नाही. आणि ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याचा भ्रमनिराश होत चाललेला आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सरकार हे विद्यार्थी विरोधी कृत्य करत आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची हीच मागणी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही मेडिकलच्या विद्यार्थ्याचा विचार करता, तुम्ही आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्याचा विचार करता, त्याप्रमाणे MSW BSW पदवीधारकांचाही विचार करण्यात यावा. मेडिकल विभागातील जे विद्यार्थी MBBS करतात त्यांना मेडिकलची सनद लायसन्स त्यांना मिळते, परंतु MSW BSW विद्यार्थी 5 वर्षाचा शैक्षणिक कोर्स प्रात्यक्षिक करून फील्डवर्क करून त्या ठिकाणी करत असतो, पण त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना प्रोफेशनल सोशल वर्करचा दर्जाही देण्यात आलेला नाही आहे. प्रोफेशनल सोशल वर्करसाठी काउन्सिल जे तयार करायला पाहिजे तेही काउन्सिल आजपर्यंत तयार झालेलं नाही आहे. त्या धर्तीवर विविध प्रोफेशनल कोर्सेसचं त्या ठिकाणी काउन्सिल तयार झालेलं आहे आणि त्यांच्या नोंदण्या सुद्धा झालेल्या आहे. आम्हाला लायसन्स सुद्धा देण्यात आलेलं नाही. जे विद्यार्थी समाजात जाऊन लोकांना समाज घडवण्याचं काम करत असतात, ज्या लोकांसाठी तेवढं म्हणजे समाजात उपयोगी काम करतात, त्याच समाज कार्यकर्त्यांवर आज अन्याय झालेला आहे. तर आमची हीच विनंती आहे की आमच्या काही 10 मागण्या आहेत. त्या मागण्या अशा आहे की ज्या जुन्या पद्धतीचे आमचे BSW MSWचे जे GR होते ते त्या पात्रताची जी गृहपाल पदाची पात्रता होती ती MSW BSW पदवीधारकांचीच होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये ते त्यांचे नियम बदलून आणि ग्रॅज्युएट केलेले आहे. त्याच्यामुळे बरेचसे MSW BSW करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगारावरती आणि शासकीय नोकरीवरती गदा आलेली आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की या पद्धतीचे जे धोरण त्यांनी आखलेले आहे ते धोरण तात्काळ रद्द करून आमच्या MSW PSW पदवीधारकांच्या साठी जे पूर्वीचे जे आमचे शासन निर्णय होते, जे आमच्या पात्रता होत्या त्या पुन्हा कायम कराव्या आणि आम्हाला एक MSW BSW पदवीधारकांना सन्मानाचं आणि त्या ठिकाणी रोजगारभिमुख कार्य शासनामार्फत व्हावं ही आमची पूर्वीपासून मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी हे आपापल्या स्तरावरून नागपूर या ठिकाणी येऊन उद्या दिनांक 11 डिसेंबर 2025 ला यशवंत स्टेडियम ते 0 माईल चौक पर्यंत एक मोठा भव्य धडक मोर्चा आम्ही विधान भवनावर घेऊन चाललेलो आहे. आणि आमची हीच मागणी आहे की आमच्या ज्या ज्या जागा गेलेल्या होत्या त्या परत आम्हाला भेटायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने तुम्ही सरकार MSW BSW च्या महाविद्यालयावरती 100% अनुदान देऊन ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना पेमेंट करता, त्यांना एवढं अनुदान देतात, तर त्याच्यातून आउटपुट काहीतरी निघाला पाहिजे. मग ते विद्यार्थी जर घडतील नाही आणि विद्यार्थ्यांना जॉब नाही मिळत तर उद्या चालून हे सरकारी महाविद्यालय बंद पडतील. तर आमची हीच विनंती आहे की या मोर्चामार्फत आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आणि आमच्या ज्या रखडलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या यासाठीच आमचा मोर्चा. किती वर्षापासून हा लढा चालू आहे? हा जवळपास आता त्याला 10 वर्ष होत आहे सर की आम्ही या आंदोलनामध्ये या चळवळीमध्ये आहोत, परंतु सरकार कुठेतरी आमच्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि उलट आमच्याच विद्यार्थ्यांना या पद्धतीचं वक्तव्य केलं जात असतं की आणि ग्रॅज्युएट केलं तर फरक काय पडतो. मग आमचेही विद्यार्थी हेच म्हणत असतात की तुम्ही एवढे महाविद्यालय सुरू केलं तर त्यांना अनुदान देण्याची गरज काय. तर अशा प्रकारचेही आता आमच्या वक्तव्य विभागात रिक्त पद आजही आहे मोठ्या प्रमाणात, तर त्या पदामध्ये तुमचा समावेश सरकारला करता येत नाही का? पहिले होता, अगोदर होता, आता सर आमच्या पात्रता काढून त्या ठिकाणी आणि ग्रॅज्युएटची पात्रता केली.